मित्रांनो, मराठा कास्ट सर्टिफिकेट संदर्भात एक नवीन जी.आर. आलेला आहे आणि आता विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल बंधनकारक करण्यात आलेला आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना हे नॉन क्रिमिनल बंधनकारक करण्यात आलेलं आहे, तसेच या प्रमाणपत्राची जी काही वैधता किती असणार आहे, एकत्र काढायचं आहे की वेगवेगळं काढायचं आहे, दोन्ही प्रमाणपत्र याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि या नुकत्याच निघालेल्या जी.आरमध्ये नेमकं कोणती माहिती सांगण्यात आलेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजेच SEBC विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्यासंदर्भातला हा जी.आर. निघालेला आहे. तर काय सांगितलेलं आहे यामध्ये, राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 संदर्भ क्रमांक 1 येथील अधिनियमान्वये राज्यात अंमलात आला असून या अन्वये राज्यांच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरील सरळ सेवांमधील नियुक्तीसाठी व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी 10% आरक्षण विहित करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे काही संदर्भ क्रमांक 1 आहे या अंतर्गत 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. संदर्भ क्रमांक 2 व 3 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरता आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या. म्हणजे संदर्भ क्रमांक 2 व 3 आहे या अंतर्गत सूचना देण्यात आल्या होत्या आणि संदर्भ क्रमांक 1 आहे या अंतर्गत 10% आरक्षण लागू झालं होतं. आणि संदर्भ क्रमांक 2 व 3 अंतर्गत जे की नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट संदर्भात जी काही मार्गदर्शक सूचना आहे, कशा पद्धतीने वितरण वगैरे करायचं त्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक 4 आता संदर्भ क्रमांक 4 काय म्हणतो, येथे नमूद दिनांक 29/1/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित व शासन मान्यताप्राप्त खाजगी, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश घेतलेल्या राज्यातील व्यावसायिक प्रवेश म्हणजे कोणत्याही कॉलेजमध्ये समजा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजे SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात आली असून त्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे जे काही संदर्भ क्रमांक 4 आहे, जे की 29 जानेवारी 2025 रोजी या अंतर्गत जी.आर. निघाला होता, त्यामध्ये काय सांगितलं होतं की जे उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट आहे ते रद्द करण्यात आलेली असून त्याऐवजी तुम्हाला आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने सविस्तर सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होतील. तर थोडक्यात मित्रांनो, या ठिकाणी जी काही पार्श्वभूमी आहे ती सांगण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 1, त्यानंतर संदर्भ क्रमांक 2, 3, 4 आणि संदर्भ क्रमांक 5 या अंतर्गत कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया. शासन परिपत्रक संदर्भीन शासन निर्णय दिनांक 29 जानेवारी 2025 अन्वये नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याबाबत केलेली सुधारणा राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे शासन परिपत्रक आहे याच्यामध्ये सुधारणा झाली होती. शुद्धीपत्रक सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा आहे सदर आदेश शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू करण्यात येत आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आहे सदर आदेश यापूर्वी प्रवेशित सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक वर्ष 24-25 पासून लागू करण्यात येत आहे. म्हणजे एखाद्या कोर्सला जर तुम्ही ॲडमिशन घेतली असेल आणि तुम्ही 24-25ला मग दुसऱ्या वर्षामध्ये असाल त्या कोर्सच्या किंवा तिसऱ्या वर्षाला असेल तर अशांसाठी सुद्धा हे लागू करण्यात येणार आहे, अशा पद्धतीचं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना हे आदेश लागू होण्याच्या पूर्वीच्या कालावधीसाठी परीक्षा शुल्क व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुदेय होणार नाही. म्हणजे जेव्हा आता 24-25च्या पासून पुढे लागू होईल, परंतु त्या अगोदर 23-24 असेल तर त्या वर्षासाठी तुम्हाला लागू होणार नाही. तर ते अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर चौथा आहे राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती या योजनेकरता MHADBT प्रणालीवरील संलग्न असलेल्या अभ्यासक्रमांसाठी सदर सुधारणा लागू राहतील. म्हणजे MHADBTवरती जे काही अभ्यासक्रम आहेत, कोर्स आहेत, त्याला अनुसरून हे जी काही सुधारणा आहे ते लागू असणार आहेत. म्हणजे की जसं की छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना जी आहे ती स्कीम अंतर्गत कशा पद्धतीने लाभ घेतला जातो त्याचे सुद्धा आपण व्हिडिओ बनवले आहे. स्कॉलरशिपचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा असतो तर ते सुद्धा व्हिडिओ पाहू शकता आणि या शिक्षण शुल्काचा लाभ घेऊ शकता. आता महत्त्वाचं म्हणजे जे की SEBC कास्ट सर्टिफिकेट आहे ते कशा पद्धतीने काढलं जाते, तर हे कसं काढलं जाते याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत.
ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपल्या सरकार सेवा पोर्टलवरून कुठेही न जाता तुम्ही हे सर्टिफिकेट प्रमाणपत्र घरबसल्या काढू शकता. SCBची सर्टिफिकेटची काही व्हॅलिडिटी आहे ती लाईफ टाईम असणार आहे. त्यानंतर जे काही नॉन क्रिमिनल तुम्ही काढणार आहात, हे नॉन क्रिमिनल तुमचं फक्त 3 वर्ष जे आहे ते व्हॅलिड असणार आहे. समजा तुम्ही आज काढलं तर पुढील जी काही आर्थिक वर्ष असते त्याचे 3 वर्ष तिथे तुमचं जे व्हॅलिड आहे ते सर्टिफिकेट असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की हे सर्टिफिकेट एकत्र काढायचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे एकाच पेजवरती काढायचं का? तर या अगोदरसुद्धा आपण GRचा रेफरन्स देऊन व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला वेगवेगळे काढावे लागतील. कास्ट सर्टिफिकेट जसे नॉर्मल विद्यार्थी काढतात म्हणजे OBCचे विद्यार्थी जसं कास्ट सर्टिफिकेट वेगळे काढतात, नॉन क्रिमिनल वेगळे काढतात, तशाच पद्धतीने तुम्हाला आता SCBC सर्टिफिकेट वेगळं ठेवावं लागेल, नॉन क्रिमिनलसुद्धा वेगळं ठेवावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, मराठा जे काही विद्यार्थी आहेत, मराठा कॅटेगरीचे जे कोणी शिक्षण घेत असेल सध्या किंवा मग नोकरीची तयारी करत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना SCBC सर्टिफिकेटचं खूप महत्त्वाचं काम पडत असेल, नॉन क्रिमिनलचं काम पडत असतील. त्या संदर्भातले हे महत्त्वाचे असे काही या ठिकाणी GR होते आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे याचीसुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. याच्या अगोदरचे जे काही GR होते त्याच्या संदर्भातसुद्धा माहिती घेतलेली आहे. त्यानंतर त्याची व्हॅलिडिटी वगैरे असेल, त्यानंतर वेगवेगळं काढायचं की एकत्र काढायचं याचीसुद्धा माहिती घेतलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला तर या अगोदरचे जे काही संदर्भ आहेत ते GRसुद्धा पाहायचे असेल तर इथे आतापर्यंत कोणकोणते महत्त्वाचे या ठिकाणी घडामोडी घडलेल्या आहेत या संदर्भात तर इथे पाहू शकता. संदर्भ: महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर दुसरा आहे सम क्रमांकाचे शासन परिपत्रक दिनांक 11 मार्च 2024ला निघालं. त्यानंतर 5 जुलै 2024ला आणखी निघालं. त्यानंतर याच्यामध्ये शासन शुद्धीपत्रक निघालं 15 मार्च 2024. त्यानंतर 28 जून 2024. त्यानंतर आता शेवटचं निघालं दिनांक 29 जानेवारी 2025. अशा पद्धतीचे जे काही मराठा जात प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल संदर्भातले आतापर्यंत शुद्धीपत्रक असेल अशा पद्धतीचे महत्त्वाचे संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तुम्हाला वाटलं तर हे संदर्भाचे जे काही GR आहे ते डाउनलोड करून सुद्धा तुम्ही इथे अधिक सविस्तर माहितीसाठी वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती होती. जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.